आणि आम्हाला गंजेडी बेवडा चालेल, पण शेड्यूल कास्ट मात्र आम्हाला चालत नाही. महिना अखेरी नावाचा शब्द फक्त माझ्याच घरात असायचा, त्यांच्या घरामध्ये मी कधी ऐकलेला नाही. आणि 200 ग्रामचा त्या दगडामध्ये 60% गोल्ड भेटलं आणि तिथून माझ्या लाईफची एक नवीन बिझनेस सुरुवात झाली. ते माता रमाई आमच्या घरी येऊन राहिलेले आहेत जेव्हा त्यांना टीबी होती. गोड बोलले आणि देशपांडे कधीही दगडी मारायला जात नाही. तो कांबळे आणि बनसोडेच जातो. लग्नपत्रिकेवर सगळ्यात पहिलं भीमराव प्रसन्न लिहिणारे माझे पणजोबा, तर ते सगळे 96 कुळी मराठी आहेत. मी एकमेव तिथे 100 कुळी जयभीमवाला आहे. टॅटू आहेत, माझे हेअरस्टाईल आहे, रक्ताने लोक मला पोस्टर्स काढून देतात. हे प्रेम फक्त ॲज अ जयभीमवालाच मिळू शकतं. आपण आजही एकत्र मिळून आपण विहारासाठी जयंतीसाठी वर्गणी काढतो. आपण एकत्र मिळून एखादं दुकान का नाही काढतो, एखादा व्यवसाय का नाही सुरू करत. काही टीकाकार मात्र आपल्यावर टीका करतात, तर त्या टीकाकारांना आपण या आमच्या माध्यमातून काय हात जोडून सांगतो, साहेब जरा मला काम करू द्या, एवढंच सांगू शकतो. जसं आपण आता मी पाहतोय की बुद्धाची मूर्ती आपल्या गळ्यामध्ये आहे, तर ही ओरिजिनल आहे का सर? ही छान प्रश्न आहे. आता एवढं होऊन सुद्धा जिवंत आहे म्हणजे आता काय, आता किती वेळा घाबरायचं. ज्यावेळी व्हायचं त्यावेळी होईलच. बट असं म्हणू शकतो, लोक मला घाबरतात. सर्वांना जय भीम, नवोदय. मित्र हो, NP न्यूज अर्थातच निळे प्रतीक या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला डॉक्टर गोल्डमॅन डॉक्टर रोहित पिसाळ सरांशी आपली आज भेट घालून देणार आहे, ज्यांचं नाव संपूर्ण जगामध्ये आहे. एकूणच जगामध्ये समुद्रातून सोनं काढणाऱ्या 4 कंपन्या आहेत. 4 कंपन्यापैकी एक कंपनीचे मालक सन्माननीय आमचे सर्वांचे प्रेरणास्थान गोल्डमॅन डॉक्टर रोहित पिसाळ सर हे आपल्यासोबत आहेत. एकूणच आपण सरांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत की रोहित सर गोल्डमॅन कसे झाले, या उद्योगाकडे ते कसे वळले आणि एकूणच यासाठी त्यांचा संघर्ष कसा आहे हे खरं तर जाणून घेण्यासाठी आम्ही आज सरांची वेळ घेतली. आणि नेमकं हेच आम्हाला दाखवायचं आहे की सरांचा संघर्ष कसा आहे. या पाठीमागची भूमिका आमची अशी आहे की सरांचा संघर्ष, सरांची प्रेरणा, सरांचं काम बघून इतरांनी सुद्धा मोटिवेट व्हावं आणि सरांसारखी प्रगती करावी. सरांनी जशी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे, उद्योगामध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून ते आपल्यासमोर आहेत. आणि नुसतेच उद्योजक नाही तर समाज बांधिलकी सुद्धा त्यांनी जपलेली आहे. समाजातील प्रत्येक तळागाळातील बुद्धिस्ट तरुण, आर्थिक दुर्बल घटकातील जे काही लोक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणून स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे, असा त्यांचा एक मोठा संकल्प आहे. आणि त्याच अनुषंगाने आज मी सरांशी संवाद करत आहोत. तर चला आपण सरांशी संवाद साधूया. सर जय भीम. जय भीम सर. सर नाव मुद्दा आहे. सर आपलं निळे प्रतीक या चॅनलमध्ये खूप खूप आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. आणि सर्वप्रथम आम्ही खूप खूप आभारही व्यक्त करतो की आपल्या एवढ्या व्यस्त शेड्यूलमधून आपण या ठिकाणी आज आम्हाला वेळ दिला. रोहित पिसाळ गोल्डमॅन होण्यापासूनचा संघर्ष नेमका आपला कसा होता, तो संघर्ष आपल्याला काय शिकून गेला, काय सांगा? सगळ्यांच्याच जीवनात संघर्ष असतात, म्हणजे माझाच आहे असं काही नाही आहे वेगळं. आय हॅव सफर्ड फ्रॉम कॅन्सर, आय हॅव सफर्ड फ्रॉम पॅरालायझस. माझ्यावर 2 वेळा अटॅक होऊन गेलेले आहेत. आणि एंड ऑफ द डे जगायचंच असतं आणि स्वाभिमानाने आणि अभिमानाने सगळ्यांनी जगावं असं मी सांगेन. आता माझ्याविषयी भरपूर काही स्टोरीज आहेत, सगळ्यांना माहीत आहे माझ्याबद्दल, पण मी ते रिपीटेडली नाही सांगत आहे. बट एवढं तरी नक्की सांगेन की आपल्या समाजामध्ये ज्यावेळी आपण जन्माला येतोय, आपल्या समाजाचं स्पेशली सांगतोय, तर वी कम आउट विथ अ रिस्पॉन्सिबिलिटी. एकतर तुमच्याकडे आरक्षणं नाही आहेत, पण तुमच्यावर आरक्षणाचा ब्लॉट असतो. किंवा या समाजामध्ये म्हणजे रोज एक न्यूजपेपर माझ्या घरामध्ये येतो आणि त्याच्यामध्ये मेट्रोमोनियल साईट मी रोज बघत असतो. त्याच्या प्रत्येक सवर्णाच्या कॉलममध्ये खाली लिहिलेलं असतं, स्पेशली इन बोल्ड लेटर्स, दॅट SC ST क्षमस्व.
म्हणजे रोज माझ्या घरी मला सांगितलं जातं की तुम्ही शेड्यूल कास्ट आहात आणि आम्हाला गंजेडी बेवडा चालेल, पण शेड्यूल कास्ट मात्र आम्हाला चालत नाहीत. आणि माझा दरवाजा बंद असला तरी तो पेपर म्हणजे खोचून बेल लावून कसं तरी मला रोज सकाळी सांगितलं जातं. तर आपण त्या समाजामध्ये आहोत. आणि ज्या व्यवसायामध्ये मी आहे, कदाचित बुद्धिझम मध्येच एरामध्ये गोल्डचा डिस्कवरी झाली भारतामध्ये, किंवा महाराष्ट्र टू कर्नाटकापर्यंत महात्मा ज्योतिराव फुलेंची मोनोपॉली होती इन गोल्ड डाईज. तर हाच वारसा आपल्या पोरांनी घेतला पण पाहिजे. आणि जसं माझा संघर्ष आहे, त्याच्याबद्दल खूप बोललंही जातं, आता आहे सगळीकडे, तो आय विल नॉट लाईक टू रिपीट इट. बट आपल्याकडे कितीही प्रॉब्लेम्स असो, नेव्हर से डाय नावाची भूमिका आपण घेतलीच पाहिजे. आणि इललेजिमेट वेमध्ये काम न करता जर आपल्यामध्ये पेशन्स असेल तर खरंच आपण एका चांगल्या रस्त्यावर जाऊ शकू. परत सामान्य कुटुंबातून आपण आला आहात आणि सोन्याच्या बिझनेसमध्ये आपण आलात, तर यासाठी एकूणच आपला संघर्ष कसा राहिला आहे आणि त्यापासून आपल्याला काय शिकायला मिळालं? सामान्य कुटुंब म्हणण्यापेक्षा माय फादर इज नाव रिटायर्ड डिफेन्स ऑफिसर. माझी बहीण DGM आहे इन फायनान्स मिनिस्ट्री, आणि माझा भाऊ मग शिपिंगमध्ये आहे ॲज जनरल मॅनेजर इन दुबई. ठीक आहे. आणि दुसरी बहीण माझी एक अकाउंटंट आहे. तर आम्ही चौघेही एक म्हणजे एक गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या घरातले. तर ते जसं एक नॉर्मल एक मिडल क्लास लाईफ असते. पण माझं जे शिक्षण झालं का कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, तर आमच्या आजूबाजूला गुजराती असायचे. तर महिना अखेरी नावाचा शब्द फक्त माझ्याच घरात असायचा, त्यांच्या घरामध्ये मी कधी ऐकलेला नाही. तो आय कॅन अंडरस्टँड की बिझनेसमध्ये म्हणजे भरपूर पैसा असतो किंवा असं काहीतरी मला लहानपणापासून असं एक होतं डोक्यामध्ये. अँड देन वेन आय एंटर्ड वेलनकर्स, मी मार्केटिंग स्टुडंट आहे, आय हॅव डन माय MBA, आय एम अ गोल्ड मेडलिस्ट. आणि मग ते करता करता लाईफमध्ये खूप हर्डल्स आल्या. म्हणजे बिझनेसमध्ये जे हर्डल्स होतात, आपल्याकडे कॉम्पिटिशन असतं, आणि त्याच्यामधून मग पुन्हा एक सुरुवात मला भेटली की एक समुद्रातून एक सोन्याचा खडा मिळतो ज्याला गोल्ड नगेट बोलतात. आणि ज्यावेळी मला एक कॉल येतो की आपल्याकडे गोल्ड नगेट मिळालं, तर नगेट हे मी फक्त चिकन नगेट खाणारा माणूस, त्याच्यामध्ये गोल्ड नगेट काय असतं हेही माहीत नव्हतं मला. मग गोल्ड स्टोन सांगितलं. मग गोल्ड स्टोनवर पण विश्वास नव्हता, फक्त एवढंच कळालं की काहीतरी गोल्डचं मिळालेलं आहे. आणि एक 200 ग्रामचा त्या दगडामध्ये 60% गोल्ड भेटलं, आणि तिथून माझ्या लाईफची एक नवीन बिझनेस सुरुवात झाली. आणि मग आज मी एक गोल्डमॅन आहे. सर, अनेक तरुण आज अपयशाने खचून जात आहेत. संघर्षाच्या काळात न मानण्याचं बळ तुम्हाला असं कुठून येते? आता ते असं बोलणं खूप अवघड होईल मला. ठीक आहे ना. पण ते इनबिल्ट आपल्या सगळ्यांमध्येच आहे की नाही. आणि कुठेतरी एक स्वतःवर विश्वास ठेवला तर नक्कीच होतं. म्हणजे विश्वास करा ना की ज्यावेळी एक मार्टिन लुथर किंग नावाचा माणूस येतो आणि तो एक सगळ्यात जगप्रसिद्ध भाषण देतो, दॅट आय हॅव अ ड्रीम. म्हणजे त्याच्याकडे प्लॅन नाही आहे, स्ट्रॅटेजी नाही, पण एक स्वप्न आहे त्याच्याकडे की एक काळा मनुष्य व्हाईट स्किन बरोबर बसून चहा पिल स्कूलला जाईल. किंवा बाबासाहेब तुम्हाला एवढ्यामध्ये स्वप्न देत आहेत की आपण हिंदू धर्मामध्ये मारायचं नाही. ठीक आहे ना. म्हणजे हे ड्रीम्स आहेत, पण ते ड्रीम बघितल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये पूर्तता करतो. म्हणून वी शुड ऑलवेज बिग ड्रीम. तुमचे ड्रीम्स इतक्या बिग असल्या पाहिजेत, आणि तिथे त्याला परस्यू करण्यासाठी जे काही करता येईल ते आपल्या मुलांनी केलं पाहिजे. मी सरळ सांगतो की आपल्या मुलांनी पॉलिटिक्स पासून लांब राहावं. कारण हे जे जितके नेते आहेत ते आपल्या मुलांचा वापर करून घेतात. आणि तुम्ही RPI, मी BSP, नंतर दुसरा काहीतरी वंचित, मग आपण एकमेकांमध्ये भांडणं करून घेतोय. आणि गल्ल्या गल्ल्यांमध्ये जसं बाबासाहेबांनी म्हटलं की राज्यकर्ता समाज बनवणे, आणि गल्ल्या गल्ल्यांमध्ये आपली दुकानं उघडलेली आहेत, एकमेकांचा विरोध करतायत.
गोडबोले आणि देशपांडे कधीही दगडी मारायला जात नाही, खरंय. तो कांबळे आणि बनसोडेच जातो. हे आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टीचं भान असावं की आपण आंबेडकराईट आहोत. बाबासाहेबांनी कधीही तुमच्या हातामध्ये हत्यार दिलं नाही, महत्वाचं म्हणजे आपल्याला कधीच हत्यार दिलं नाही. तर आपल्याला त्याच बाबासाहेबांचं फॉलो केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. सर, एवढं उत्तुंग यश मिळाल्यानंतरही तुमची समाजासोबत जी बांधिलकी आहे ती एवढी घट्ट कशी आहे? तुमच्या डोक्यात असं यश वगैरे, मी उद्योगपती, असं काय येत नाही? समाजाशी नाळ घट्ट असण्याचं कारण काय असतं? असंच असतं तर आपल्या बाबासाहेबांनी जर असा विचार केला असता कदाचित तर लंडनमधून परत येण्याची गरज पण नव्हती, नाही का? किंवा त्यांनी कॉम्प्रोमाइज आजकालच्या नेत्यांसारख्या लाळपुशेपणे जे आपले नेते करतायत, पण त्यांनी आपल्या स्वार्थाकडे पाहिलं नाही. आपल्याला त्यांच्या इतकं 1% जरी करता आलं, 1% म्हणजे तरी भरपूर झालं. म्हणजे माझ्या पंजोबांचं, म्हणजे माझी आत्या सावतकरांच्या घरी दिले तर माझे पंजोबा लागतात ते, म्हणजे पंजोबांचं आणि रामजी बाबांचं हे होतं, म्हणजे खूप घट्ट मैत्री होती. तर तिथून हा वारसा आहे की म्हणजे माता रमाई आमच्या घरी येऊन राहिलेले आहेत जेव्हा त्यांना TB होती, किंवा लग्नपत्रिकेवर सगळ्यात पहिलं भीमराव प्रसन्न लिहिणारे माझे पंजोबा. तर तो वारसा आहेच आमच्याकडे, रक्तामध्येच आमच्यामध्ये, म्हणजे जो आहे म्हणजे आपल्या DNA मध्ये असलाच पाहिजे बाबासाहेब, त्याच्यात काही दुमतच नाहीये. आंबेडकरी विचारधारेच्या तुमच्या जीवन प्रवासावर आणि सामाजिक कामावर नेमका कसा प्रभाव आहे? आंबेडकरी विचारधारेचा तुमच्या जीवन प्रवासावर आणि सामाजिक कामावर नेमका प्रभाव कसा आहे? ठीक आहे, कसं आहे माहिती आहे का की बाबासाहेबांची जी विचारधारा आहे म्हणजे नेमकी हीच बुद्धाची विचारधारा, तीच संत कबीरांची विचारधारा किंवा चारवाकची विचारधारा. म्हणजे बाबासाहेबांचं पेट्रियटिझमकडे आपण त्याच्यावर बोलत नाही मोस्टली. म्हणजे जर कोणाला माहीत असेल तर आपण सिख झालो असतो तर सिखिस्तान सहज झालं असतं, ज्याला आपण आज खलिस्तान बोलतो. जर आपण ख्रिश्चन झालो असतो तर आपल्या म्हणजे ख्रिश्चॅनिटी पॉप्युलर असते सगळ्यात रिलिजन. आज जे पारशांची मोठी मोठी घरं आहेत ती सगळी घरं आपल्यालाच भेटली असते. आणि बाबासाहेबांमध्ये पेट्रियटिझम जो खचून भरलेला आहे बाबासाहेबांमध्ये. आणि म्हणजे आपण ज्यावेळी सावरकर म्हणतात की नी मज सीने परत मातृभूमीला सागरा परानं तळमळला. एखादा ब्राह्मण हे लिहू शकतो, कारण मी चित्पावन ब्राह्मण आणि परत मी माझ्या मायभूमीमध्ये गेलं सगळं पायाच पडणार आहेत. पण त्याच सागरातून माझा बाप परत येत असेल तो काय म्हणेल, बघ ना सागरा, इथे डॉक्टरेट घेतली, PhD घेतलं, सगळं घेतलं रे, पण ज्या दिवशी माझ्या मायदेशी जाईन मला घोडभर पाणी मिळणार नाही, माझ्या सावलीला कोण नाही शिवणार, तरी तो माणूस त्या देशासाठी त्या समाजासाठी जातो. ही जी विचारधारा आजही आमची मुलं अशिक्षित असते, म्हणजे नशेडी गंजेडी असते, पण आजही नीच आणि गद्दार नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. सर, संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी सुरुवात करताना सर्वात पहिलं पाऊल काय असेल, आपण काय सांगतो? मी एवढंच सांगेन की स्वतःवर पहिला विश्वास ठेवा. जे काही करताय, जे काही करत असेल, तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावाच लागेल. आणि जसं म्हणजे अंधार जितका एकदम गडद असतो, तर म्हणजे आता पहाट होण्याची वेळ आलेली आहे असं समजून आपल्या सगळ्यांनी पुढे गेलंच पाहिजे. ते विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, ही आग ज्वलंत नाही. तर तसं आहे लाईफ आपल्या सगळ्यांचं. तर आपण सगळ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून पुढे गेलंच पाहिजे. सर, मी अनेक उद्योजकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. तर उद्योग जे त्यांचं जग आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे असं काही वेगळं नॉलेज नसतं, परंतु आपल्याशी संवाद साधताना असं जाणवतं की आपल्यामध्ये बुद्धायडिस धम्मा, डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिले अनेक ग्रंथात जे काही उच्च प्रतीच्या काही गोष्टी आहेत, जे विचार आहेत, ते आपल्याला ढासून बघूया. आपण उद्योग करत असताना नेमकं वाचन केव्हा करता हे आपल्याकडे आलं कसं? ते वेळ भेटतो ज्यावेळी जवळपास सवड काढायची असते, म्हणजे आवड असेल तर निघते सवड. आणि दिस इज नॉट ओनली अबाउट रीडिंग, इट इज अबाउट एक्सपिरियन्सिंग.
मी 12 वर्ष अयोध्या मॉनेस्ट्रीमध्ये राहिलेलो आहे. तर तो एक अभ्यास होता. आजही माझ्या वडिलांचा लाईक आजही माझ्या घरी 2,500 पुस्तकं तरी म्हणजे किमान असतील. त्यांनी सौंदर्यानं दिलं, आभाळ पाटलं असं एक म्हणजे अशी वेगवेगळी पुस्तकंही लिहिलेली होती. आणि तो वारसा त्यांचा आहे माझ्याकडे. ते आमच्या घरी म्हणजे लिहिणं वाचणं ते आपोआप ते आलं माझ्यामध्ये. अँड अगेन एक जी क्रिटिकल थिंकिंग असते जे बुद्धाने शिकवली, चार्वाकने शिकवली. तर कुठलीही गोष्ट वाचताना ऐकताना त्याला ॲनालाइज करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तेच मी करतो. आणि खूप साऱ्या त्या आयडियाज असतात त्या माझ्याच मीच इन्व्हेंट करतो माझ्या मनामधून अँड इट कम्स आउट. हार हा जो शब्द आहे तर तुम्ही गुगल केलं तरी 18 तुम्हाला बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीज आणि असे महार नावाच्या भेटतील. तर तसं बघायला गेलं तर सारीपुत्र महामोगलाय हा ब्राह्मण, अजातशत्रू क्षत्रिय, अनाथ पिंडक वैश्य आणि उपाली शूद्र हे 4 वर्ण मिळून एक बुद्धिझम. आणि हे जे बॉयकॉटेड झालेली लोक आहेत म्हणजे आपण 4 वर्णामध्ये बसत नाही, वी आर 5th वर्ण. तर ते कुठून आले असावेत त्याचं एक ॲनालायझिंग मी केलेलं आहे. आणि इट इज अबाउट डिकोडिंग वर्ण संस्था. एक थेरी गाथावर मी आलेला आहे की संघामध्ये स्त्रियांना का नव्हतं घेतलं. ते आतापर्यंत जेवढं सांगितलं गेलं ते मला अजिबात ते पटणारं नव्हतं. आणि मग माझ्या रिसर्चमधून जे काही निष्पन्न झालं अँड 4th इज थेर गाथा. वन इज थेरी गाथा अँड 4th इज थेर गाथा. तशी माझी 4 पुस्तकं असे धम्मावरची आता पुस्तकं. धम्माची. सर अनेक मी तुमच्या मुलाखती बघितल्या, परंतु त्या मुलाखतीमध्ये आपण मूळ कुठले आहे, आपलं कुठलं गाव आहे, कुठला जिल्हा आहे याचा उल्लेख कुठेच होत नाही. अच्छा. तर प्रेक्षकांना कृपया ते सांगा की आपण कुठल्या जिल्ह्यातून, मूळ गावातून कुठून आले, बाहेर देशात आपला प्रवास कसा झाला आणि परत बाहेर देशातून आपण इथं येऊन स्थिर स्थावर झाले. तर याच्या संदर्भात एक मी छोटं- प्रॉपर साताराईट आहे. आमच्या साताऱ्यामध्ये सगळे तुम्हाला पिसाळ भेटतील. तर ते सगळे 96 कुळी मराठे आहेत. मी एकमेव तिथे 100 कुळी जय भीमवाला आहे तिथे. क्या बात आहे. आणि आय बिलॉंग टू सातारा. Sir. आणि माझं जास्त शिक्षण माझं म्हणजे अबाउट बुद्धिझम इट वॉज इन थायलंड. आणि नंतर माझ्यावर एक अटॅक झाल्यानंतर मी भारतामध्ये आलो होतो ॲज पर माय मॉनेस्ट्री. अँड दिस इज ऑल माय जर्नी. अँड नाव आय एम ॲज अन आंबेडकराईट. दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे काय मी असं काहीतरी मोठं आउट ऑफ द वे करतोय असं काही अजिबात नाहीये. ठीक आहे. खूप म्हणजे माझे टॅटू आहेत, माझे हेअरस्टाईल आहे, रक्ताने लोक मला पोस्टर्स काढून देतात. हे प्रेम फक्त ॲज अ जय भीमवालाच मिळू शकतं. म्हणजे इफ यू गो विथ मी ऑन एनी एअरपोर्ट ते मला इतकं VIP ट्रीटमेंट मिळतं आपल्या लोकांकडून. जसं म्हणजे ऑल द प्रोटोकॉल्स आर बीन फॉलोड. आणि हे प्रेम फक्त म्हणजे आय विल बी व्हेरी ऑनेस्ट की हिंदूला बघून हिंदू खुश होतो की नाही मला माहित नाही, मुसलमानला मुसलमान, पण जय भीमवाल्याला बघून म्हणजे जय भीमवाला खूप खुश होतो. म्हणजे तुम्ही आलेला आहात म्हणजे त्या ह्याच्यामध्ये. सो वी लव्ह इच अदर. तो म्हणजे ते निळं रक्त आहे आपल्यामध्ये. सर साताऱ्याहून म्हणजे आपलं शिक्षण, प्राथमिक शिक्षण साताऱ्यातच झालेलं? नाही प्युअरली म्हणजे मुंबईत. बरं. माझे आजोबा इथे आलेले हा. आहेत. ते म्हणजे जसं गाव कोणी विचारत असेल तर मग आपण सातारा सांगतो. हा सातारा सांगतो. नाहीतर एवढी शिक्षण तसं नाळ नाही आपली केलं. मुंबईचीच आहे मोस्टली. मुंबई ते आणि थायलंडचा प्रवास आपला कसा आहे? माझ्यावर एक खोटी केस टाकण्यात आली. आणि त्यावेळी मेंटली आय वॉज नॉट हॅपी टू स्टे हिअर अँड आय वेंट टू थायलंड. म्हणजे तेव्हा सुद्धा तुम्हाला व्यवस्थेने छळलं? हो. गोल्डमॅन होण्याच्या अगोदर सुद्धा? हो. नाही ते आपल्या जन्मजात आहे. आणि तिकडे गेल्यानंतर आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मला बुद्धिझमचा अभ्यास करायला मिळाला. आणि बुद्धिझमवर वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आपल्यामध्ये काही लोक म्हणतात आपल्यामध्ये 2 पंथ आहेत, पण आपल्यामध्ये एकही पंथ नाहीये. आपल्यामध्ये स्कूल आहेत. वन इज श्रावकयान, प्रत्येक बुद्धायान, महायान, हिनयान आणि वज्रयान. बरोबर आहे. तर हे स्कूल्स आहेत. द वर्ड याना मीन्स अ व्हेकल टू रिच बुद्धाहूड. तर लोकांना ते पंथ वाटतं पण ते पंथ नाहीये, ते स्कूल्स आहेत. थॉट ऑफ स्कूल आहे म्हणजे श्रावकियान. ज्यावेळी राहुलनी बुद्धाला विचारलं होतं तर राहुल लहान आणि त्याला बुद्धिझम सांगायचं. म्हणजे आज आपल्या मुलांना आपल्याला शिकवणं खूप डिफिकल्ट होतं. त्यानंतर तुम्ही
वासुबंधू, नागार्जुन, तुम्हाला धम्मक कीर्ती जरी वाचलं ते एकमेकांना असं वाटतच नाही की सेम सेम सांगतायत, असं सांगतात वेगळं सांगतायत. म्हणजे तुम्ही डोळ्याचे डॉक्टर आहात, मी जर पोटाचा डॉक्टर आहे, तर आपल्या दोघांचे मेडिसिन्स एक नसते, आपल्या दोघांची ट्रीटमेंट ही वेगळी असेल. तर लोक बोलतील अरे बोथ आर कॉन्ट्रडिक्टरी. नाही, दोनों भी शरीर के लिए काम करतात. तसं बुद्धिझमच्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स मध्ये या सगळ्या महागुरूंनी काम केलेलं आहे. सो दिस इज बुद्धिझम. आणि पुन्हा आपल्या इंडियामध्ये आपण, मला माहित नाही की भारत बौद्धमय होईल की नाही, ऍटलिस्ट आपल्या लोकांना तरी आपण बौद्धमय केलं तरी भरपूर होईल असं मला तरी वाटतं. धम्माच्या बाबतीमध्ये तुम्ही जो आता उच्च प्रतीचा अभ्यास केलाय तर तो सगळा थायलंडमध्ये झाला. हो हो. आणि उद्योजकांची धडे पण आपण तिथूनच घेतले. येस. आता हे सोन्याच्या खदानीचा जो आपला जो व्यवसाय आहे सर, तर तो आपला थायलंड मधूनच सुरुवात झाली या व्यवसायाची. ती सुरुवात मॉरिशस मधून केली मी. कारण अंडर वॉटर तिथे खूप स्वच्छ पाणी आणि तिथे आर्किओलॉजीचं रिसर्च होतं. अँड फॉर्च्युनेटली वी गॉट गोल्ड. एकूण आता किती देशामध्ये आपले उद्योग सुरू आहेत? आता सध्या 7 देशांमध्ये. 7 देशामध्ये. खरंच खूप अभिमान वाटतो की आपला एक आंबेडकरवादी 96 कुळी नव्हे 100 कुळी आज 7 ते 8 जगामध्ये 7 ते 8 देशामध्ये आपलं स्वतःचे उद्योग सुरू आहेत. हे ऐकून खूप आनंद वाटतो सर. आणि एक तुमचा महत्वाचा एक मुलाखत मी तुमची ऐकली होती एका चॅनलवरती, आणि त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला होता की सभा भरवून किंवा भाषणं देऊन समाजाचं कल्याण होणार नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक दुर्बल घटकाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण काहीतरी परिश्रम घेतले पाहिजे. आणि तोच आपला संकल्प आपण घेऊन चाललाय. त्या अनुषंगाने आजच्या तरुणांना आपण काय संदेश द्या? जसं बाबासाहेब म्हणाले होते की शिका, संघटित वा, संघर्ष करा. पण आता समृद्ध व्हायची वेळ आली आहे. कारण आपण शिकलो पण अक्कल घाण टाकली. आपण पैशासाठी कुठल्याही संघटनात गेलो, 1 क्वार्टर एक चायनीजच्या प्लेटमध्ये संघर्ष संपला माझा. जसं बाबासाहेब म्हणाले होते की मी हिंदू धर्मात जन्माला आलो, माझ्या हातात नव्हतं पण त्याच्यात मरायचं नाही. तसंच आता आपण संकल्प करूया की आपण एखाद्या वेळेस गरीब घरात जन्माला आलो, आपल्या हातात नाहीये पण त्याच्यात मरायचं नाही. हे जोपर्यंत आपल्या मुलांना कळणार नाही. इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात जास्त डिग्रीज बाबासाहेबांच्या आहेत. आरबीआय बनवणारे बाबासाहेब, पण तिथे कुठेतरी आपलं कॅल्क्युलेशन चुकलं. म्हणजे इफ यू आर टॉकिंग अबाउट धम्मा, पण ते धम्म जोपर्यंत आनंदला सांगितलं होतं की पहिलं त्याचं पोट भर रे, मगच त्याला धम्म कळेल, तिथे आपण कुठेतरी चुकलेलो आहोत. आपण आजही एकत्र मिळून आपण विहारासाठी, जयंतीसाठी वर्गणी काढतो. आपण एकत्र मिळून एखादं दुकान का नाही काढत, एखादा व्यवसाय का नाही सुरू करत? हे जोपर्यंत गल्ली गल्लीमध्ये होणार नाही, गल्ली गल्लीमध्ये पार्ट्या काढण्यापेक्षा गल्ली गल्लीमध्ये आपण दुकानं काढली तर कदाचित येणाऱ्या 10 काळा म्हणजे 10 वर्षामध्ये फार वेगळं रूप असेल. आणि लोक म्हणतात ना की म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पॉलिटिक्स मध्ये यायचंय, तर येणाऱ्या काळ माझा ऍक्च्युली पॉलिटिक्सचाच माझा फोकस आहे, पण तो माझ्यासाठी नाही, माझ्या मुलासाठी. आज जर ही पिढी लढली आणि पैसा कमावला तर माझा मुलगा नक्की राज्य करेल. तो मत विकत घेणार नाही, तो डायरेक्ट ईव्हीएम मशीन विकत. तर ते करण्यासाठी पैसा लागतो. म्हणून ह्या पिढीने तरी पैसा कमवावा. सर, आपण आता तरुणांना उद्योजक करायचंय ही आपली संकल्पना आहे. खरं म्हणजे या भूमिकेचं आम्ही आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. पण काही लोकांचं म्हणणं आहे की गरीब मुलांना मोफत शिक्षण असावं, असे काही प्रपोजल किंवा आपण काय असे प्रकल्प करतो? सी, एज्युकेशनल तर आहेच आहे, पण व्हॉट टाईप ऑफ एज्युकेशन? आता एज्युकेशनची पूर्ण व्याख्या बदललेली आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180. ऑरेंज का एक्स होते आणि मँगो का वाय होते अजून लोकांना माहिती. कारण शिवाजी महाराज कधी आले, संभाजी महाराज कधी गेले, जनरल नॉलेज साठी खूप चांगलं आहे. पण ज्यावेळी प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण जातो त्यावेळी ते फार वेगळं होऊन जातं. आपल्याला तर म्हणजे पैसे कसे कमवायचे तेच कळत नाही. म्हणजे 5वी मध्ये तुम्हाला सांगितलं जातं की या झोपडीत माझ्या राजाचं जी माली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. तर महालाचं सुख कधी झोपडीत मिळू शकत नाही. लहानपणापासून ते 70s, 80s, 90sच्या पिक्चरमध्ये हिरो नेहमी गरीब असतो आणि विलन श्रीमंत असतो. म्हणजे त्या गरिबीला इतकं ग्लॅमराईज केलं गेलेलं आहे. म्हणजे लहानपणी आम्हाला तो हा होता रॉबिन हुड.
म्हणजे तो श्रीमंताकडून चोरी करणार आणि ह्यांना देणार. तर गरिबीला आम्ही खूप ग्लॅमराईज केलं, आणि त्याच्यामध्ये काही ग्लॅमर असण्यासारखं अजिबात काही नाही आहे. तुम्ही लेजिमेट वे मध्येही पैसे कमवता. पैसा कमवणारा हा 2 नंबरचाच असतो असं काही नाही आहे. दिस इज अ मिथ, दिस इज अ मिथ. आणि जी लोक मला बोलतात की अरे आपण इतके पैसे शेवटी ठेवूनच जायचं, खरंच ठेवून जायचं, येणाऱ्या पिढीसाठी ठेवून जायचं, त्यांनी लाचारीमध्ये जगू नये त्याच्यासाठी ठेवून जायचंय, ते संघर्ष करू नये म्हणून ते ठेवून जायचंय, उद्या त्यांनी क्राईम वर्ल्ड मध्ये जाऊ नये म्हणून ठेवून जायचं, असं माझं तरी मत आहे. सर, शेवटचा प्रश्न असा आहे, आपण एवढं सुंदर काम करताय, तरुणांना समाजासाठी आपली बांधिलकी आहे, आपण पे बॅक टू सोसायटी, बाबासाहेबांनी सांगितलं की आपण समाजाचं कुठेतरी देणं लागतोय आणि आपण तंतोतंत विषय घेऊन समोर चाललेला आहात. परंतु हे करत असताना काही टीकाकार मात्र आपल्यावर टीका करतात, तर त्या टीकाकारांना आपण या आमच्या माध्यमातून काय हात जोडून सांगतो साहेब, जरा मला काम करू द्या, एवढंच सांगू शकतो. कारण तुम्ही काय केलं काही नाही केलं ही वेगळी गोष्ट झाली. उद्या कोणाला हरून मी जिंकू शकत नाही, कारण तो माझा बांधव असेल. एकमेकांना आपण साथ देऊन पुढे जाऊ शकतो. आज ज्यावेळी ह्या लोकांची हिंमत होते की बाबासाहेबांचा चक्क फोटो जाळतात, BN रावच्या नावाने ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन लिहिणाऱ्याचं नाव इतिहासात नोंदवण्याचा प्रयत्न करतायत, संपत चाललंय सगळं. अजून किती दिवस आपण एकमेकांना असेच खाली ओढणार आहोत? कारण तुम्ही बाबासाहेबांनंतर आजपर्यंतची कुठलीही चळवळ सक्सेसफुल झालेली नाही, कुठलीच नाही झाली. ती टेम्पररी सक्सेसफुल झाली आणि नंतर इट सकम. म्हणून आत्ता तरी उद्या खूप उशीर होण्यापेक्षा मी हात जोडून सगळ्यांना सांगतोय की मी जे काही करतोय ते मला करू द्या, आणि जर तुम्ही माझ्यापेक्षा चांगले करत असाल तुम्हीही करा. मी तुमच्या पाठी उभा राहायला तयार आहे ॲज युअर फॉलोअर, बट ॲटलिस्ट आता मला करू द्या. सर, दुसरा एक प्रश्न आहे, एक छोटासा प्रश्न आहे. प्रत्येक जण उद्योगधंदा करत असताना घरामध्ये त्यांच्या म्हणजे जे व्यावसायिक जी जागा असते, ऑफिस असते, कार्यालय असतं, त्या ठिकाणी साधी एक बुद्धाची मूर्ती किंवा बाबासाहेबांचा फोटो ठेवणं ते योग्य समजत नाहीत, म्हणजे त्याचा आमच्या बिझनेसवर परिणाम होईल असं एकंदरीत त्यांचं म्हणणं असतं. परंतु आपण आपल्या या कार्यालयात आल्यावर मला असं वाटतं की मी एखाद्या बुद्ध विहारात आलोय असं आपण एक कार्यालय करून ठेवलेलं आहे, एवढे रम्य आणि धम्ममय वातावरण आहे. तर या संदर्भात एवढा भेद का केला जातो, त्याच्यावर आपण काय खुलासा करू? की जसं आपण आता मी पाहतोय की बुद्धाची मूर्ती आपल्या गळ्यामध्ये आहे, तर ही ओरिजिनल आहे का सर? ही छान प्रश्न आहे. आणि याचं वजन किती येतं? 1 किलो आहे. 1 किलो आहे. तर हे सगळं असताना आपल्याला हिची अडचण आपल्या उद्योगामध्ये नाही भासत, हा महत्व. नीता अंबानी जाऊन सांगते की मी बुद्धाच्या देशातून आहे, नरेंद्र मोदी सांगतो, मग तुम्हाला कसली लाज वाटते? तर तुमच्यामध्ये कॅलिबर असेल त्यांना यावं लागेल. माझ्याकडे खूप गुजराती इव्हन ब्राह्मण्स आहेत, आता बाहेर काही बसलेले आहेत बघा, ते येऊन मला जय भीमच बोलतात. ठीक आहे ना. आणि जय भीम हा कुठल्या कम्युनिटीचा नाही आहे, इट्स अ पेट्रियोटिक वर्ड. कारण तुमचं जसं जय हिंद आहे, जय भारत आहे, तर त्याला संविधान देणारा, त्याला एकता समता स्वतंत्रतेमध्ये बुडणारा तो माझा भीम आहे. तर तो जय भीम बोलण्याचं पेट्रियोटिक वर्ड. इफ यू आर इंडियन यू हॅव टू से इट. आणि इथे बाबासाहेब बुद्ध असणं म्हणजे मी पेट्रियोटिक तर आहेच आहे, आणि बुद्धाच्या देशातून आणणारे एवढे मोठे मोठे लोक बोलतात, मग मला लाज वाटण्यासारखं काहीच नाही. आणि दिस इज माय आयडेंटिटी. अँड स्वतःच्या बापाचं नाव घ्यायला लाजू नये, नाही का? तर ते मी नाही लाजत. बरं सर, एक प्रश्न असा आहे की आता आपण गळ्यामध्ये जवळजवळ 1 किलोचं सोनं घेऊन फिरत आहे, आणि कुठेही कुठलंही संरक्षण नाही, काही नाही, आपण बिनधास्तपणे संपूर्ण कुठल्याही कार्यक्रमात, मी अनेक कार्यक्रमात आपल्याला बघितले, कुठलंही प्रोटेक्शन नाही, संरक्षण नाही, आपल्याला भीती वाटत नाही का? आता एवढं होऊन सुद्धा जिवंत आहे म्हणजे आता काय, आता किती वेळा घाबरायचं? ज्यावेळी व्हायचं त्यावेळी होईलच. बट असं म्हणू शकतो, लोक मला घाबरतात ॲज अन आंबेडकर आहे. तर तो जय भीमवालाचा जो दरारा म्हटलं तर तो आहे. अँड जर आपणच घाबरायला लागलो तर मग कसं होणार? नाही, एक आंबेडकरवादी असला तर आपल्याला खूप वाटतं. येस, आणि तो इतरांना असलाच पाहिजे. असलाच पाहिजे. खूप छान वाटलं सर आपल्याशी गप्पा मारून. आपल्या पुढील कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा, आणि निळे प्रतीच्या चॅनलसाठी आपण आपल्या अमूल्य वेळात जो वेळ आम्हाला दिलाय त्यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार.
धन्यवाद. जय भीम. मित्र हो, हे होते गोल्डमॅन डॉक्टर रोहित पिसाळ सर. आपण बघितलंय, आपण त्यांच्याशी वार्तालाप केलाय. आपण असंही बघितलं असेल आपल्या आजूबाजूला अनेक गोल्डमॅन फिरतात जे पावशेरभर आपलं 2-4 गळ्यामध्ये त्यांच्या चेन वगैरे असतात आणि ते गोल्डमॅन म्हणून मिरवत असतात आणि कुणालाही काहीच भाव देत नाही. परंतु आपल्यासमोर ही अशी व्यक्ती बसलेली, जागतिक दर्जाची व्यक्ती बसलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या शेजारीच मला या सोनेरी खुर्चीवर बसवलेलं आहे. आपण पाहतात सर सुद्धा सोन्याच्या खुर्चीवर बसलेले आहेत, परंतु त्यांच्या बोलण्यातून कुठेही त्यांचा असा इगो तुम्हाला या ठिकाणी दिसलेला नाहीये. अगदी एक मित्राप्रमाणे ते आपल्याशी संवाद साधत आहेत. गेले अर्ध्या तासापासून ते आपल्यासोबत चर्चा करत आहेत. त्यांच्या बोलण्यातून प्रचंड ज्ञान, प्रचंड त्यांच्या समाजाविषयी असलेल्या वेदना आणि तरुण वर्गाला कशा पद्धतीने समोर घेऊन जायचं आणि त्यांना उद्योजक बनवायचं आहे, हा एक दृढ संकल्प त्यांच्या मनामध्ये आहे. एवढं मोठं काम सर घेऊन चाललेत. या सरांच्या पुढील कारकिर्दीस आपल्या चॅनलच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि याची मुलाखत इथं संपली. धन्यवाद. जय भीम. जय भीम.